लॉग इन करा मुंबईतक.in वर. पु ल देशपांडेंचं वाक्य नाही का खूप फेमस, की तुम्ही पोटापाण्याचा व्यवसाय अगदी जरूर करा, पण तुमच्यामधली कला जागृत ठेवा, कारण तो व्यवसाय तुमचं पोट भरेल आणि ती कला तुम्हाला ते जगायचं कसं ते शिकवेल. म्हणजे मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की मी प्रशिक्षित नट नाही. त्यामुळे हे महेश मांजरेकर, सुनील बर्वे, राजू गोविलकर, महान मंडळी, अतुल परचुरे, राजा देशपांडे म्हणजे ऋषी देशपांडे, या सगळ्या मंडळींनी माझं खच्चीकरण केलं. तुम्ही जसं दिनकर भोसले म्हणाला तसंच मी केलं आणि मला असं वाटलं. म्हणजे आता अजय तो आमचा सिनेमाच नाही आहे, तो आता लोकांचा सिनेमा आहे. पण ते जसं 60 लाखात मराठी सिनेमा होत होता तेव्हा आम्ही शिवाजीराजेला 2.5 कोटी रुपये खर्च केले होते आणि मग घाबरलो होतो की बापरे आपलं चालेल की नाही. नमस्कार, मी अजय परसुरे. मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मॅटिनी शो, तुमचा आवडता शो, याच्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण या शो मध्ये अशा काही व्यक्तिमत्वांना भेटतो, मराठी सिनेसृष्टीतले असतील, बॉलिवूड सिनेसृष्टीतले असतील, पण अशा व्यक्तिमत्वांना भेटतो की त्यांच्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे. खूप सारे किस्से आहेत, खूप रंजक वळणं आहेत त्यांच्या करिअरमधली आणि खूप महत्त्वाचे टप्पे आहेत. आज मला खूप आनंद होतोय की मी अशा अभिनेत्याला तुम्हाला भेटवणार आहे की त्याची म्हणजे मला ओळख करून देण्याची काही एक गरज नाही आहे, कारण की मला असं वाटतं की मराठी सिनेसृष्टीतला हा एकमेव असा कलाकार आहे की ज्याने कोणतीच भूमिका सोडलेली नाही. प्रत्येक प्रकारची भूमिका केलेली आहे, मग ती मराठी सिनेमात असो, बॉलिवूडमध्ये असो आणि इतर भाषांमध्ये सुद्धा सिनेमे केलेले आहेत. मी जास्त फार काळ ताणत नाही आणि ते अभिनेते आहेत ते म्हणजे सचिन खेडेकर. आम्ही त्यांना आदराने मालक म्हणतो, कारण की ते मालकच आहेत, कारण की इतकं करिअर आहे. म्हणजे आता आपण जर बोलायला बसलो तर खरं म्हणजे दिवसभर जाईल, रात्र, आणि तुमच्याकडे इतके किस्से असतील. पण पहिले तर तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. पण सचिन सर, मला सांगा की हे जे सगळं सचिन खेडेकर हा जो काही आता सगळं जे रूप आहे तुमचं, बालपण काय होतं? म्हणजे बालपण कुठे गेलं, काय गेलं आणि म्हणजे कुठे होतं तुमचं बालपण? बालपण खरं मी विलेपार्ले, मुंबई, शाळा पार्ले टिळक विद्यालय. शाळेमध्ये नाटकाची सुरुवात अगदीच जुजबी आहे, एखाद दुसरं बालनाट्य वगैरे. आणि मला असं वाटतं की किंवा क्षेत्राची आवड असं म्हणूया आपण, तर आमच्याकडे आमचं गाव जे आहे ते थोडंसं सांस्कृतिकदृष्ट्या सजग आहे. म्हणजे नाट्य महोत्सव आहे, प्रायोगिक संस्था आहेत, नाट्यसंगीतातली माणसं आहेत. आपल्याकडे नुसतंच अगदी असं म्हणायला गेलं पार्ल्याचं तर म्हणजे अगदी पु ल देशपांड्यांपासून रामदास कामतांपर्यंत अनेक मंडळी राहतात. लेखक मंडळी म्हणजे तेंडुलकरांपासून रमेश मंत्रींपर्यंत अनेक माणसं राहतात. आणि पाहायला असलेली मंडळी म्हणजे रसिक मंडळीसुद्धा खूप आहेत. म्हणजे आजही मला आठवतं की आमच्याकडच्या गणेशोत्सवात हे नाटक आम्ही गेल्या गणेशोत्सवात पाहिलं होतं आणि नाही ते आमच्याकडे आलं होतं. नाही ह्यांचं गाणं आमच्याकडे फार उत्तम झालं होतं. तर असा एक जो भाग आहे ज्याच्यामध्ये खरं तर मी ह्यात पडलो नसतो तर खरं तर नवल असं खरं म्हटलं पाहिजे की इतक्या चारी बाजूंना तशा गोष्टी होत्या. ओळखीचे मित्र होते, गुरु म्हणून विनय आपटे होते की ज्यांनी आम्हाला पहिल्यांदा नाटकात घेतलं आणि त्यानंतर तो प्रवास सुरू झाला. पण मला असं वाटतं की माझ्या शाळेचा आणि पार्ल्याचा खूप मोठा भाग आहे. पण हे तेव्हा पण होतं का की म्हणजे जे आता असतं एकांकिका करणं, म्हणजे सुरुवातीचा जो प्रोसेस असतो, ती स्पर्धा, ते रुया रुपारेल किंवा रुया रुपारेल डहाणूकर भांडणं आणि ते सगळं, या सगळ्या गोष्टी हे तुम्ही पण अनुभवलंय? अगदी 100%. म्हणजे आमच्याकडे लोकमान्य सेवा संघाचं स्टेट कॉम्पिटिशनचं नाटक किंवा प्रबोधन एकांकिका स्पर्धेत आमची शेफाली नावाची संस्था होती ज्याचं नाटक, असं तर मी अनेक वेळा म्हणजे काय नाट्य दर्पणची एकांकिका आणि तालमी किंवा आम्ही सभासद योजना चालवायचो. महिन्यातनं 2 सांस्कृतिक कार्यक्रम
आणि आमच्याकडे साधारणतः 400-450 सभासद होते आणि त्यांच्यासाठी आम्ही कार्यक्रम करायचो. म्हणजे कार्यक्रम काहीही म्हणजे नुसतंच तबलावादन ते एखाद वेळेला नाट्यसंगीत, ते एखाद वेळेला नुसतंच नाटकाचं वाचन पूर्ण किंवा एखादा पूर्ण प्रयोग बसवलेला अशा अनेक गोष्टी. तर त्यावेळेला म्हणून मला नेहमी असं वाटायचं की त्यानंतर व्यावसायिक क्षेत्रात काम करायला लागल्यानंतर असं सारखं व्हायचं की अरे हां, ह्यांना मी इंटर बँकमध्ये बघितलं होतं, हां ही एकांकिका यांच्या आधी होती, त्याच्यात हे काम करणारे होते. म्हणजे मला आठवतं आशुतोष दातार, तुषार दळवी किंवा त्यानंतर अनेक लेखक मंडळी, म्हणजे प्रदीप राणेपासून जी मंडळी मला आता दिसत होती किंवा भारत तांडेल, ती पुढे पुढे गेल्यानंतर अरे हां ह्यांना मी ओळखतो. तर म्हणजे असं वाटायचं की आपल्याकडे जेव्हा नव्या कंपनीत एखादा एम्प्लॉई जातो आणि त्याला असं वाटतं, आणि नंतर त्यांनी नोकरी बदलली की वाटतं की अरे हां हां हा तिथे होता, हा तिथे होता. तसं मला ती माणसं नंतर ओळखता आली. म्हणजे आता तर अर्थात खूपच बदललेलं जग आहे. आता काही इतकं सगळं करावं लागत नाही. आता एकदम एखाद्याने ठरवलं की मला आता टी व्हीवर काम करायचं आहे, तर आज त्याची ऑडिशन होते, उद्या कॉन्ट्रॅक्ट होतं, परवा मेकअप होतो, शूटिंग होतं, एका आठवड्यात चेहरा समोर लोकांच्या येऊनही जातो. इतकं सोपं 30 वर्षापूर्वी नव्हतं असं म्हणूया. पण तुम्ही मुंबईतले का मध्यमवर्गीय घरातले संस्कारी जे काही घर असतं, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहेत तुम्ही. आता इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या माणसाला असं का वाटलं की म्हणजे आपण नाटकात यावं का? हे कारण तेव्हा बँकेत काम करून नाटकात काम करायचंय किंवा बँकेत काम करून सिनेमाचं काम करायचंय, पण नोकरी ठेवायची, एक कुठली तरी नोकरी ठेवायची. सचिन खेडेकर कसे आले इकडे? म्हणजे त्यांना कधी वाटलं असं की आपण आता हे पूर्ण वेळ करायला पाहिजे किंवा हे पूर्ण वेळ याच्यात जायला पाहिजे? पण मी खरं सांगू का, मलाही असंच वाटत होतं. म्हणजे मी क्रिकेट खेळत होतो तेव्हा मला असं वाटतं की मफतलालमध्ये नोकरी मिळाली ना तर क्रिकेटही चालेल आणि हेही चालेल, किंवा बँकेत केली नोकरी तर नाटकात काम करता येईल. म्हणजे बँकेत सकाळी जायचं, मग नाटकाचा प्रयोग करायचा वगैरे, अशीच मानसिकता माझीही होती. म्हणजे बँक हॉलिडेज वगैरे बाकी सगळ्या सुट्ट्या मिळतील. अगदी. म्हणजे मला आठवतं की मी माझ्या इंजिनिअरिंगचं ची आपली जी काय इंटर्नशिप नाही, एंट्रन्स एक्झाम वगैरे नाही, 6 महिने Probation period असतो. स्टायपेंड आणि ते Stipend, सगळे, हां. तर त्यासाठी जी होती तर मी महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्समध्ये नोकरीसाठी गेलो. आणि तिथे सुद्धा गेल्यानंतर मी असं सांगायचो, आणि त्यावेळेला मी सई परांजपेंच्या नाटकात धिकताममध्ये काम करत होतो. अच्छा. आणि मग पुन्हा शेजारीमध्ये सुद्धा एखादी रिप्लेसमेंट करायचो आणि मग मी त्यांना असिस्टही करत होतो. तर मला असं वाटायचं की मी आता जाऊन सांगतो की माझा 4ला प्रयोग आहे, मला जायचं आहे, नाही मला ठाण्याला प्रयोग आहे वगैरे असं. आणि तर तसं मी करायचोच. म्हणजे 1-2 वेळा असंही झालं की शेवटी त्यांना सांगितलं सई परांजपेंना की तुम्ही ऑफिसला फोन कराल का की प्रयोग आहे आणि ह्यांना सोडा वगैरे. हे सुद्धा मी केलेलं आहे. आणि मला ॲक्च्युली तसंच वाटत होतं. पण त्यावेळेला मी खरं सांगू का, ती माझी हौस होती. तो व्यवसाय म्हणून मी स्वीकारला नव्हता, हे खरं आहे. आणि आपल्याकडे कसं होतं की त्याची जी सांगड आहे की ते पु ल देशपांडेंचं वाक्य नाही का खूप फेमस, की तुम्ही पोटापाण्याचा व्यवसाय अगदी जरूर करा, पण तुमच्यामधली कला जागृत ठेवा, कारण तो व्यवसाय तुमचं पोट भरेल आणि ती कला तुम्हाला ते जगायचं कसं ते शिकवेल. तर तसंच माझं होतं की ती हौसच होती आणि त्याचं खरं करिअर किंवा त्याचा व्यवसाय करावा किंवा ते धंदेवाईक व्हावी हौस, असं मला त्यावेळेला खरंच वाटत नव्हतं. आणि ते त्यानंतर असं झालं की माणसांचं प्रेमही खूप मिळालं, लोकांना माझ्याबद्दल अत्यंत आशावादीही वाटू लागलं. आणि मी हे नटांबद्दल नेहमी म्हटलेलं आहे की इट इज नॉट व्हॉट यू बिलीव्ह, इट इज व्हॉट पीपल परसीव्ह अबाउट यू. तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं हे महत्त्वाचं नाही, लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं हे त्यानं खरं तुम्ही बनता. तसं साधारणतः मी वाहवत गेलो म्हण, किंवा मग आता हे नको मला हेच करायचं आहे असं झालं म्हण. तुम्ही मगाशी विनय आपटेंचा विषय काढला. खरं म्हणजे तुमचं हा जो पहिला टप्पा जो सुरू होतो तो म्हणजे अफलातून नाटक. करेक्ट. म्हणजे त्याच्याने तुम्हाला तुमचे जे आत्तापर्यंत जे सवंगडी आहेत ते पण मिळाले,
यांच्याबरोबर तुम्ही सिनेमे पण केलेत, मग ते महेश मांजरेकर असू देत, मला वाटतं आशुतोष गोवारीकर पण होते का त्याच्यात? नाही नाही नाही, अतुल होता परचुरे. अतुल परचुरे वगैरे ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर आली. विनय आपटेंचा किती प्रभाव आहे तुमच्या, कारण तुमच्या बोलण्यात सुद्धा, कारण ही भाषा इतकी उत्तम, हे सगळं तुम्ही विनय आपटेंकडे बघून हे सगळं करत होता? म्हणजे पहिला असं म्हणावा आयडॉल तुमचा किंवा गुरु? पूर्णपणे पूर्णपणे पूर्णपणे. म्हणजे विनयनी जे मला शिकवलं ते मला आयुष्यभर पुरलेलं आहे असं मला वाटतं. याचं कारण असं की आवाज, वाक्य म्हणण्याची पद्धत, मराठी भाषेवरचं प्रेम. आपल्याकडे तो असं म्हणायचा की स्वल्पविरामसुद्धा ऐकू आला पाहिजे आणि पूर्णविरामसुद्धा ऐकू आला पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे एका श्वासात हे वाक्य इथेच संपलं पाहिजे वगैरे, किंवा भाषा कशी बोलावी किंवा स्टेजवर कसं उभं राहावं इथपासनं त्यांना आम्हाला सगळं शिकवलं. आणि त्यामुळे विनयचा माझ्या आयुष्यात एक खूप मोठा सहभाग आहे. म्हणजे सुरुवातीची अशी वर्ष आहेत की ज्याच्यामध्ये विनयला लपवला तर मी अगदी त्याच्यासारखं हुबेहूब काम करायचो, आणि त्याच्यावरनं माझ्यावरती टीका पण खूप झालेली आहे की हा म्हणजे अगदी हुबेहूब विनयसारखं काम करतो. पण मला ते लक्षात आलं की एखाद्याचा आपल्याला गुरु म्हणून ज्याचं सगळंच आपल्याला आवडतं तसंच आपण वागायचा प्रयत्न करतो आणि ते अगदी शोषून घेतो, तसं झालं होतं. आणि नंतर त्या प्रभावातून बाहेर पडायला खरं पुढली 5 वर्ष गेली. अच्छा. म्हणजे ते माझ्या लक्षात आलं आहे की आपल्याकडे जन्मजात काही गुण असतात, ते नंतर आणखीन पारखले जाऊ शकतात, त्यांना घासून पुसून अधिक चांगलं करता येतं. आणि प्रभाव हा आपल्यावरती नैसर्गिक भावना आहे, आणि त्या प्रभावातनं बाहेर पडायला स्वतःहून मग प्रयत्न करायला लागतो. म्हणजे मला ते वाटायचं ना की नाटकात विनयसारखं काम करता आलं पाहिजे, डॉक्टर लागूनसारखं. सिनेमा त्यावेळेला टेलिव्हिजनमध्ये तो पंकज कपूर वगैरे फार भारी होते, तसं काम करता आलं पाहिजे. मग सिनेमात हे असं बच्चनसारखं काम करता आलं पाहिजे. ते जे कळणं आहे की मला खरं तर माझ्यासारखंच काम करता आलं पाहिजे. तर याकडचा जो प्रवास आहे तो नंतर काम करून करूनच किंवा सरावाने आलेला आहे. म्हणजे मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं की मी प्रशिक्षित नट नाही. म्हणजे आता ती संधी उपलब्ध आहे, किंवा त्यावेळेला सुद्धा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा होतं, पण आम्हाला त्याची माहितीच नव्हती. आणि नाहीतर मी तेही केलं असतं. पण किंवा आता जशी मीडिया स्कूल्स आहेत, प्रत्येक पोस्ट ग्रॅज्युएशनला युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस आहेत, तसं मी सुरू केलं तेव्हा नव्हतं. आणि तर त्यामुळे तो एक सुरुवातीचा प्रवास तसा आहे स्वतःला शोधण्याचा. पण या नाटकातले तुमचे सहकारी जे आहेत त्यांनी तुमच्यावरती एक आरोप पण असा केलेला आहे की ते महेश मांजरेकर नावाचे जे काही खूप प्रसिद्ध आहेत तुमचे मित्र सुद्धा, ते असं म्हणतात की तो माणूस, तो सचिन त्याच्यात गायचा, आणि ते गाणं होतं न्यूज 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 ते म्हणाला की त्याला ते सांग गायला पूर्ण, तो आजही नीट गाऊ शकत नाही. हा जो काही तुमच्यावर आरोप करण्यात आलेला आहे तो खरा आहे का? नाही, ते तुमच्यावरती जळतात जी काही लोक माझ्यावर जळतात. हां हां. आणि त्यांनी, आणि मी कदाचित शिकलोही असतो, पण त्यांनी इतकी थट्टा केली माझी की माझा त्यातला उत्साहच गेला. म्हणजे एखादी गोष्ट नाही तर आपल्याकडे कसं खूप थट्टा मस्करी केली की थांब आता करूनच दाखवतो वगैरे असं असतं, पण त्यांनी ह्या प्रतीची आणि ह्या टोकाची थट्टा केली की मी असा कन्व्हिन्स झालो की हे माझ्यात नाहीच आहे. तर त्यामुळे मला तालाचं, आता हे सांगताना मला खूप जड जात आहे की मला तालाचा अभ्यास नाही, सूर नाहीच. तर त्यामुळे आम्ही एकदा असा विनोदही केला होता, मी आणि प्रकाश बुद्धिसागरनी. सईचं नाटक होतं धिकताम, ज्याचा मी उल्लेख केला. त्याचं यशवंत देवांचं म्युझिक होतं, आणि त्या म्युझिकमध्ये काही कोरस होते. तर ते म्हणले की तुम्ही स्टुडिओत या, आम्ही या नटांकडनंच घेतो कोरस. तर आम्ही खरं 6-7 जण उभे होतो, आणि तर आम्हाला काहीतरी गुणगुणायचं होतं त्या कोरसमध्ये. तर आम्ही ते कोरसमध्ये म्हणत होतो, म्हणजे आम्ही शामील बाजा होतो. तरीसुद्धा देवांनी असं सांगितलं की नाही, काही बरोबर नाही वाटत आहे गाणला. हां नाही, तुम्ही गा, हां तू गा, हां तू बाहेर हो, हां मग तू बाहेर हो, असं म्हणून आम्हाला बाहेर काढलं. आणि त्यावेळेला माझं असं ठरलं होतं की
माझ्यात आता गाण्याचं हा, नाही. अंग नाही. नाही नाही. त्यामुळे हे महेश मांजरेकर, सुनील बर्वे, बर्वे, हो. राजू गोविलकर, महान मंडळी अतुल आहेत सगळी. परचुरे, हा. राजा देशपांडे, हा. म्हणजे ऋषी देशपांडे, हा. या सगळ्या मंडळींनी माझं खच्चीकरण केलं हा. आणि मला गाऊ दिलं नाही. नाहीतर एक चांगला गायक आपल्याला मिळाला असता या इंडस्ट्रीला. नक्कीच. आणि तुम्हाला अष्टपैलू पण म्हटलं असतं मग नंतर. हो, अक्षरशः. म्हणजे अभिनयात म्हणतात पण गाण्यात हो, म्हणजे चांगला. हल्ली मी असं थट्टेनं म्हणतो की आपल्याकडे रियालिटी शोच्या जमान्यामध्ये अच्छा तुम्ही नट आहात, नाही पण नाचायला यायला पाहिजे. अच्छा तुम्ही नाचणार आहात, मग ऍक्टिंग केली पाहिजे तुम्ही. अच्छा तुम्ही ऍक्टिंगवाले आहात, नाही पण मग विनोदी स्किट तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे आता हल्ली तुम्ही परफॉर्मर असलं पाहिजे, सादरीकरण पाहिजे. सादरीकरण. ओके. पण मला तो काळ त्या काळात आणायचा आहे की जेव्हा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे काळ सुरू होता. हो. महेश कोठारे, सचिनचे सिनेमे, सचिन पिळगावकरांचे सिनेमे, असा सगळा काळ होता. त्या काही सिनेमात पण तुम्ही छोटे छोटे किंवा काही भूमिका केलेल्या आहेत. पण स्वतःला एक असं वाटत होतं की आपण हिरो आहोत किंवा आपण काही हिरो मटेरियल आहोत, असं एका प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की तुम्हाला काय वाटत होतं की तुम्ही चरित्र म्हणजे भूमिकांकडेच होतात की नाही आपण मी जरा कुछ ऐसा करके देखेंगे? नाही, मला अरे फार इच्छा होती हिरो. पण आपल्याकडे ना मराठी सिनेमा नेहमीच काय म्हणतात त्याला लाटेमध्ये असतो ना. म्हणजे तमाशाची लाट, मग कौटुंबिक सिनेमांची लाट, मग तुळशी वृंदावनाची लाट, असा तो त्याच्या भोवतीचा सिनेमा. मग आम्ही जेव्हा त्याच्यात आलो 91 मध्ये, तेव्हा विनोदाची बेदम लाट होती आणि फॅन्टॅस्टिक कामं अशोक मामा, लक्ष आणि सचिन, महेश कोठारे वगैरे धुआंधार सिनेमा होते. तर त्यावेळेला आम्हाला तशी संधीच मिळाली नाही. तर त्यामुळे मराठी सिनेमा, खरं तर मी पहिला सिनेमा केला होता रमेश देवांनी खरं मला ब्रेक दिला. जीवा सखा नावाचा सिनेमा होता आणि तर त्यांचं पहिलं 89. तर त्याच्या आधी सिनेमा पहिला 89 तुमचा. हां, त्याच्या आधी मी एक विधी लिखित नावाच्या सिनेमात काम केलं होतं आणि हा दुसरा सिनेमा होता 89 साली. आणि तोच मला वाटतं पहिला रिलीज झाला आणि तो रमेशजींचं पहिलंच दिग्दर्शन होतं ते आणि खूप माझा उत्तम अनुभव होता. मग मी आणखीन 2-3 सिनेमा केले. आपली माणसं, संजय सुरकरचा सिनेमा होता. आणखीन 2-3 सिनेमा त्या काळात आले. तर त्यावेळेला चांगल्या भूमिका आणि तशी थोडीशी मी हौस भागवून घेतली की माझा सिनेमा आहे अशी. पण तो काळ त्या सामाजिक सिनेमांचा नव्हता असं मी म्हणणार नाही, पण तो पॉप्युलर नव्हता आणि तरीसुद्धा ह्या सिनेमांना खूप छान यश मिळालं. आणि त्यावेळेला एक कोल्हापूरला सिनेमा लागला आहे, पुण्यात प्रभातला आम्ही गेलोय वगैरे, हे अनुभव. हो, अगदी. आणि त्यात खूप गंमत आली. जगावेगळी पैज म्हणून माझा एक सिनेमा होता. मग आणि आपली माणसंही होता. आणि त्या काळात म्हणजे मला वाटतं 93-94 पर्यंत म्हणजे मराठी नाटक, मराठी दूरदर्शन मालिका, मग मराठी सिनेमा, मग हिंदी मालिका, असा तो एक टप्पा. हां, अगदी. म्हणजे काहीच माझ्या बाबतीत आपल्याकडे जसं ओव्हरनाईट सक्सेस असतात ना, तसं माझ्या बाबतीत काही झालेलं नाही. म्हणजे सगळ्या गोष्टींना वेळच लागलाय आणि तो वेळ दिला याचं कारण तेवढा वेळ द्यावा लागत होता. म्हणजे तसं झटपट काही मिळत नव्हतं. तुमच्या बोलण्यात मगाशी आलं होतं की जे काही मिळालं उशिरा मिळालं किंवा ती प्रसिद्धी पण उशिरा मिळाली किंवा हळूहळू त्याला थोडासा वेळ जावा लागला. मला तुमच्या करिअरच्या टप्प्यामध्ये असं जाणवतं म्हणजे किमान असं वाटतं की तुम्ही नंतर अस्तित्व सारखा एक सुंदर सिनेमा केलात. म्हणजे त्याच्यात तुम्ही स्वतः तरुण आहात पण तुम्ही भूमिका जरा एजेड माणसाची केलीत. त्याच्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्रातल्या घराघरात पोचलेला सिनेमा म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतो. म्हणजे प्रेमच केलं लोकांनी त्याच्यावरती. आता त्याच्या आधी तुमचं अमाप काम झालं होतं किंवा इतकी नाटकं केली होती, इतके तुम्ही सिरियल्स केल्या होत्या. नटाचं हे असं असतं का की म्हणजे एक तो काहीतरी गोष्ट लागते किंवा एक तो काहीतरी तो सिनेमा असतो, त्याच्याने तुम्ही घराघरात पोचता. पण तो तुमचा काळ फार सुंदर होता. अस्तित्व, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, टप्प्याटप्प्याने तुमचे वेगवेगळे सिनेमे येत होते. मला तुम्हाला असं वाटतं की शिवाजीराजे भोसले बोलतोय नंतर सचिन खेडेकर हा खऱ्या अर्थाने पोचला. अगदी. म्हणजे महाराष्ट्रात
त्याच्या इतकं म्हणजे त्या कलाकृती अशासाठी मी म्हणतो किंवा एखादी गोष्ट आपण करायला घेतली, समजा महेश, संजय पवार आणि मी, ही सगळी आमचीच स्वतःची भडाच होती. म्हणजे असं म्हणूया की आम्हाला तो असा मराठी माणसाचा अपमान सतत होतोय वगैरे, हा खरा आमच्या उद्वेगाचा भाग होता आणि आम्हाला अशी काहीतरी एक गोष्ट करायची होती. त्या सिनेमाच्या बाबतीत ते प्रत्येक वेळेला असे पासे टाकले तर 12च पडतात ना, तसे आम्हाला 12च पडले. म्हणजे आम्ही गोष्ट करायला घेतली तर अगदी तर ती गोष्ट पण चांगली झाली. पवारनी डायलॉग इतके बेफाट लिहिले, मग महेशचं पण एक असं खूप जोर. आणि आमच्या ह्याच्यात असं होतं की त्या सिनेमामुळे म्हणजे तो सिनेमा चांगला झाला, तो लोकांपर्यंत पोचला. इतकंच नाही, लोकांनी नंतर येऊन आम्हाला असं सांगितलं की तुम्ही जसं दिनकर भोसले म्हणाल ना तसंच मी केलं आणि मला असं वाटलं. म्हणजे आता अजय तो आमचा सिनेमाच नाही आहे, तो आता लोकांचा सिनेमा आहे. म्हणजे असं इतकं वर्तुळ पूर्ण व्हावं की आपण लोकांसाठी केलेलं, लोकांना अर्पण केल्यानंतर लोकांनीच परत आपल्याला दिलेलं, असं माझ्या आयुष्यात एकदाच झाले त्या सिनेमात. म्हणजे बाकी मी अनेक उत्तम कामं केली आहेत, अगदी प्रसिद्धही आहेत, चाललेलीही आहेत, पण आपण असं म्हणतो ना की सिनेमामध्ये लोकांचं मन परिवर्तन करण्याची शक्ती आहे का, तर आहे. आणि त्या सिनेमानं ते प्रूव्ह केलं. काकस्पर्शबद्दल मला जी माहिती आहे की ते तुम्ही वाचलेली कथा होती, ती तुम्हाला आधी लक्षात आली की अरे ह्याच्यावरती सिनेमा होऊ शकतो, आणि मग तुम्ही महेश सरांकडे घेऊन गेला होतात असं काहीतरी. नाही, काकस्पर्शामधली ह्याच्यासाठी विचारतो कारण काकस्पर्श म्हणून वेगळा प्रश्न असा की काकस्पर्शाची भूमिका तुमची बघताना प्रत्येक प्रेक्षकाला, म्हणजे आम्हाला सुद्धा तेव्हा असं जाणवलं होतं की मनापासून जो आनंद होतो ना एखाद्या माणसाला, अरे मला काहीतरी मिळालंय रे, हे तुमच्या चेहऱ्यावरतीच जाणवत होतं ती भूमिका करताना. इतके तुम्ही त्या भूमिकेच्या किंवा इतके त्या कथेच्या प्रेमात पडला होता? मी खरं सांगू का, त्याचा एक प्रवास इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग काय आहे सांगतो. ही उषा दातारांची गोष्ट आहे काकस्पर्श नावाची. त्याच्या पुस्तकात ती गोष्ट आहे 7 पानांची. त्या 7 पानांच्या गोष्टीवर प्राध्यापक विजय जोशींनी नाटक लिहिलं होतं जन्मगाठ, ज्यात विनय आपटे आणि सुकन्या कुलकर्णी काम करायचे. नाटकाचे त्यावेळेला मला वाटतं नाटकही अर्थात तितकंच गंभीर आणि असं होतं, तर त्यावेळेलाही त्याचेही असे 70-80 प्रयोग झाले असतील. तो प्रयोग मी पाहिला होता. मग विनयच्या मनात होतं 2005-2006ला की ह्याच्यावर आपण सिनेमा केला पाहिजे, आणि ते गिरीश जोशींनी लिहिलं. मग त्या सिनेमात तेव्हाही मीच काम करणार होतो, आणि मग ते घडलं नाही. निर्माते आले, मग निर्माते गेले आणि काय विचारू नकोस, तर ते काही घडलं नाही. त्यानंतर ते गिरीश जोशीचं स्क्रिप्ट माझ्या डोक्यात होतंच, विनयचं ते मी काम बघितलं होतं, आणि ते कधीतरी मग शिवाजीराजे सिनेमा आला आणि तो इतका गाजला की त्यानंतर आम्हाला असं, मला काय किंवा महेशलाही, की एक असं आणखीन काहीतरी चांगलं काम आपण केलं पाहिजे किंवा आपल्याला करता आलं पाहिजे. कारण ना आमचा तो त्याचं इजाबिजा तिच्यासारखं होतं. म्हणजे अस्तित्व मराठी हिंदी, मग मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, तर आम्हाला एक ती तिहाई साधायचीच होती. तर मी असं म्हटलं की बरं, महेश मांजरेकर हा एकच असा दिग्दर्शक आहे की ज्याला तू कशात अडकवू शकत नाहीस की ह्याचा हा बाज आहे किंवा त्याचा तो बाज आहे. म्हणजे तो एकाच वेळेला अस्तित्वही करू शकतो, तो काकस्पर्शही करू शकतो, तो शिवाजीराजे करू शकतो, तो अगदी संजय दत्त वास्तवही करू शकतो, तो काही करू शकतो. आणि नंतर ते त्यांनी काही मसाला सिनेमा पण केला. अरे बापरे, टिपिकल मसाला सिनेमा अगदी. आणि तर त्यामुळे तर मी असं, मला आणि गिरीशला असं वाटलं की ह्याला वाचून दाखव ह्याला. आणि लव्ह स्टोरीजवरती त्याचं एक वेगळं प्रेम आहे, प्रेमकथा आणि वेगळा विषय वगैरे. नाव पण लिहिलं होतं एक विलक्षण प्रेम. हां, ते नंतर झीनी ते कॉइन केलं होतं. खरं तर आमच्या डोक्यात तसं नव्हतं, पण आणि तर ते मी एकदा, तर मी गिरीशला म्हटलं, गिरीश आपण वाचून दाखवूया. म्हणून माझ्या घरी त्यांनी, गिरीशनी ते वाचून दाखवलं आणि महेशला पहिल्याच फटक्यात ते मनापासून आवडलं. आणि मग त्यांनी ते घडवलं. म्हणजे आपल्याकडे जसं तो माझा एक असा मित्र आहे की ज्याला एक हाती गाडा ओढता येतो. म्हणजे त्यांनी जर मनात घेतलं तर तो असं करू शकतो. बरं, तो काय आहे, तो कामाने झपाटतो
आणि तो स्वतः झपाटत नाही, त्याच्याबरोबर आणखीन जी काय 100-200 मंडळी असतात ती सगळी त्यात भारावतात. अशी त्याच्यात एक क्वालिटी आहे जी प्रत्येक लीडर म्हणण्यापेक्षा दिग्दर्शकामध्ये असावी लागते, जी विनय आपटेमध्ये होती. की आज जे मॉबचं नाटक म्हणतात ते त्याच्या नावाने ओळखलं जातं आणि त्याला तो हँडल करता यायचा. तसं महेशला त्यांनी झपाटलं आणि ते आम्ही एका ह्याच्यात केलं आणि ते लोकांना आवडलं. आणि त्यावेळेला सुद्धा की अरे खूप गंभीर आहे, ह्याच्यात काहीतरी कॉमेडी ट्रॅकच टाका आणि हे ते असं आम्हाला खूप लोकांनी सांगितलं. पण ते जसं 60 लाखात मराठी सिनेमा होत होता तेव्हा आम्ही शिवाजीराजेला 2.5 कोटी रुपये खर्च केले होते आणि मग घाबरलो होतो की बापरे आपलं तर खूपच हो. म्हणजे तसं लोक सांगत होते अरे खूप गंभीर आहे, तेव्हा आम्ही जाऊन जोरात ते केलंच. पण हा त्यातला भाग आहे की आपल्याला रिस्क घ्यावीच लागते. हो, नाही तुमचा त्याच्यावरती अगदी नितांत त्या विषयाबद्दल आदर आणि विश्वास असला पाहिजे, तर हे शक्य आहे असं मला म्हणायचं आहे. हे सगळे टप्पे येत असताना तुमच्या आयुष्यात काय तुमच्या करिअर मधला एक महत्वाचा क्षण होता तो म्हणजे बोस. हो, आणि श्याम बेनेगल हे कोणाला काम करायला नाही आवडणार. आणि तर मुळातच हा काळ कसा म्हणजे हा आला कसा सिनेमा, किंवा कारण हे आम्हाला नाही माहिती, कारण खरं म्हणजे तो सिनेमा सगळ्यांनी बघितलाय पण पडद्यामागे काय घडलं हा खेडेकरांपर्यंत कसा पोचला हे आम्हाला जास्त ऐकून घ्या. आणि तुम्ही किती काय काय मेहनत केली, किती पापड बेलावे लागले त्याच्यासाठी. पापड बेलण्यापेक्षा आणखी मी त्याचा एक लिनियर किस्सा सांगतो. लिनियर किस्सा असा आहे, मी एका गुजराती सिनेमात काम करायला गेलो, आम्ही बडोद्याला. आणि आमचं त्या सिनेमाचं नाव होतं पैसो मारो परमेश्वर. आणि तर त्याच्यामध्ये माझी मध्यवर्ती भूमिका होती आणि राजन कोठारी आमचे कॅमेरामन होते. तर राजन कोठारी त्यावेळेला श्याम बेनेगलांच्या बरोबर काम करत होते. आणि त्यांनी तर त्यावेळेला हे बोसचं मी ऐकत होतो की तिथे बोसची तयारी चालली आहे, हे ते आता होणार आहे वगैरे. तर एकतर काय आहे, आता ह्यापर्यंत आमचं काही पोचच नाही. म्हणजे तर आपण काय जाणार की एखादी त्याच्यातली कुठली तरी भूमिका आपल्या वाट्याला येऊ शकते किंवा ऑफिसला जावं का, अशा एका ह्याच्यात मी होतो. तर राजन कोठारी एक दिवस मला असं म्हणले की तू ही मिशी काढली आहे का रे कधी. ते म्हटलं नाही कधी काढली नाही. म्हणजे आधी मराठी माणूस आणि मिशी काढा वगैरे, तर बरं माझं सुरुवातीचं जे काय 15 वर्षाचं वगैरे ते मिशीशिवाय नाहीच आहे. म्हणजे ती मी नंतर एकेकाळी काढली, ती काढलीच, म्हणजे मग मला कंटाळा आला. तर मिशी कधी काढली आहे का, तर एकतर माझी ओळख माझी मिशी आहे असं माझं एक तोपर्यंत आयडेंटिफिकेशन. तर मी म्हटलं नाही कधी काढली नाही, म्हणजे असा कधी प्रसंग आला नाही. तर तो म्हणाला की ते आम्ही आता श्यामबाबूंचं सुभाषबाबूंवरचा सिनेमा चालला आहे, तर तो एकदा फोटो काढ स्वतःचे. म्हणजे मग मला असं वाटलं की ह्यांना बहुतेक कॅमेऱ्यात असं काहीतरी दिसलंय की मी बहुधा दिसू शकतो. तर मी मिशी काढली. मग मी जगदीशकडे गेलो, माळी माझा मित्र फोटोग्राफर. तर जगदीशला म्हटलं जगदीश मला ना, तर माझ्याकडे महानायकची कॉपी होती, तर महानायकची कॉपी घेऊन महानायकवरती सुभाषबाबूंचा एक फोटो आहे. तर मी जगदीशला म्हटलं हा असा फोटो मला काढायचा आहे. तर जगदीश असा बघत होता माझ्याकडे, तर म्हणाल चल. तर म्हटलं कुठे. तर आम्ही जेम्स ड्रेसवाल्याकडे गेलो. ती ब्रीचर्सवाली पॅन्ट घेतली, युनिफॉर्म घेतला. मग मी घरी येऊन आईचा चष्मा घेतला तो गोल. आणि तो म्हणाला रविवारी सकाळी आपण आता नरिमन पॉईंटला जायचं. मग ती झोरॅस्ट्रियन बँक, मग एशियाटिक लायब्ररी, अशा पायरीवरती फोटो वगैरे काढले आम्ही. आणि जगदीशनी माझा म्हणजे ह्या फोटोवर काम 100% मिळू शकतं असे फोटो काढले. ते फोटो चंदन गोस्वामी म्हणून आमचा राजनचा एक असिस्टंट होता, तर त्याला मी पार्ल्याला ते फोटो दिले आणि ते मी मोठे केले होते, एवढे मोठे. आणि ते त्याला दिले आणि तयारीच केली आणि मग ते मी पाठवले. तर मी असं वाट बघत होतो की आता पोचला असेल. तर तो पोचला, त्यांनी फोटो बघितले आणि 5 मिनिटात मला श्यामबाबूंचा फोन आला. हां, सचिन दिस इज श्याम बेनेगल, व्हॉट इज युअर हाईट. तर मी म्हटलं आय एम 5'11", प्लीज कम टू दी ऑफिस. म्हणजे मला त्या डायलॉग सकट तो फोन अशासाठी लक्षात आहे
कारण त्याच्यानंतरची 3 वर्ष ही मंत्रलेली वर्ष होती. याचं कारण असं की त्याच्या आधी केलेलं मी काम आणि त्या सिनेमाच्या संस्कारानंतर मी केलेलं काम ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे माझ्या समजुतीत आणि त्यामुळे कामातला फरक. म्हणजे आपण असं म्हणतो ना, एखाद्या नटाची अशी इच्छा असते की मला आहे ना सिनेमात सगळ्या सीनमध्ये मी पाहिजे यार, मी 80 सीन्स फोकस माझ्यावरतीच असला मी 80 सीन्समध्ये होतो, मला आहे ना नट म्हणून आहे ना असं गेटअप पाहिजे आणि मेकअप हे ते वगैरे. 2-2 तासाचा रोज मेकअप होता. नाही मला आता कॉस्ट्युम्स पाहिजेत, असं पाहिजे तसं पाहिजे, कॉस्ट्युम्स होते. मला ना भाषा एक आत्मसात करायला इंग्लिश भाषेचा कोच. इंग्लिश म्हणजे बोसबाबू त्यावेळेला युरोपमध्ये अर्ध आयुष्य गेलेलं, ते जे इंग्रजी होतं ते मला शरनाज पटेल शिकवायची की तसा अभ्यास झाला पाहिजे. श्यामबाबू मला असं म्हणाले की टिल धिस स्क्रिप्ट बिकम्स युअर सेकंड कल्चर वी विल नॉट स्टार्ट द शूट. तर 1.5 वर्ष म्हणजे त्या सिनेमाचं स्क्रिप्ट जे होतं ते एक 38 पुस्तकं रिफर झाली होती. तर शमा झैदी आणि अतुल तिवारींनी ते स्क्रिप्ट लिहिलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आता यू विल हॅव टू रीड ऑल दीज 38 बुक्स, देन रीड द स्क्रिप्ट अँड यू विल हॅव टू डू लाईन्स, तुझ्या लाईन्ससुद्धा आणि समोरच्या लाईन्ससुद्धा. आणि 1.5 वर्षाचा आपल्याला वेळ आहे म्हणजे. तर ही सगळी तयारी करायची, सगळीकडे माझ्याबरोबर यायचं, ह्या सिनेमाच्या अगदी कसल्याही डिस्कशनमध्ये यायचं. आणि माझ्या असं लक्षात आलं अजय की आपण इतक्या इन्स्टंट बर्गरसारखं काम करत असतो की त्यावेळेला अगदी अथपासून काम करणं म्हणजे काय आणि एखादी गोष्ट आत्मसात होते म्हणजे काय, त्याचा अनुभव होता त्या 3 वर्षांचा. म्हणजे ज्या गोष्टी आपण ऐकत आलो की अरे तिथे पाश्चिमात्य देशात सिनेमा करताना असा अभ्यास असतो, म्हणजे माणसांना पात्रांच्या नावाने हाक मारलं तरच ते मागे वळून बघतात, नाही तर बघत नाहीत वगैरे. म्हणजे त्या एका पॉईंटपर्यंत त्यांनी मला आणून ठेवलं आणि मग शूटिंग सुरू झालं. म्हणजे आज त्या तयारीचं आपण म्हणतो ना, म्हणजे आपल्याकडे खूप मोठं वाक्य आहे की ब्रीफिंग दी रोल टू द ॲक्टर ह्याच्यापेक्षा टू स्पेंड अ गुड इव्हनिंग विथ दी ॲक्टर टॉकिंग अबाउट एव्हरीथिंग एल्स बट द रोल इज अ ग्रेट ब्रीफिंग. म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी सकट तुम्हाला ह्याकडे कसं आणलं जावं. म्हणजे समजा त्याच्या आधीच्या वर्षांमध्ये माझ्यामध्ये नट म्हणून ज्या काही उणीवा होत्या त्या सगळ्या त्यांनी घालवल्या. म्हणजे मी काहीतरी असं नाटकात काम करून अगदी असं नॅचरलिस्टिक वास्तववादी वगैरे म्हणजे हलतायतच, असं खाली बघूनच बोलतायत, अशीच मान वर करतायत, असं एक नाही का नटांना एक अशा सवयी लागतात की हे लोकांना आवडतं. एखादं काम आपलं त्या ह्याच्यात आवेशात झालं असेल झालं आणि प्रेक्षकांनी ते आवडून घेतलं असेल, त्यामुळे ते तोच फॉर्म राहतो थोडासा. तर म्हणजे त्यांनी मला सरळ असं विचारलं होतं की वाय डू यू लुक डाऊन अपॉन पीपल. तो आय सेड नो आय डोंट डू दॅट. तर म्हणजे नाही, वेन यू लुकिंग ॲट, आता समजा मला इथे पाहायचं आहे आणि त्यानंतर इथे पाहायचं आहे, तर मी असं इकडनं आणि मग असं तर हे तू असं का करतोस. तर म्हणे जो लीडर असतो त्याची मान अशी ताठ असते आणि तो इथनं थेट इथे बघतो. तू हे असं, तर ह्या सगळ्या मला माहीत नाही अनवधानाने लागलेल्या सवयी होत्या. ते सगळं म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं होतं की आता तू जे आत्तापर्यंत शिकलायस ते आता मी खोडू शकत नाही, पण तुझ्यावरती एक नवीन संस्कार करायला एखाद्या नव्या माणसापेक्षा दुप्पट वेळ लागेल, याचं कारण हे आधीचं जावं लागेल. आणि म्हणून दिलेला तो वेळ. एका शब्दात काय, एका वाक्यात काय बोलून गेले. म्हणजे तर तो जो भाग आहे तो त्यांच्या बाबतीत मी अनुभवला. आणि हे खरं आहे की तो सिनेमा किंवा तो अभ्यास, तो झालेला परफॉर्मन्स, म्हणजे मला अजून आठवतं आम्ही प्रिया सिनेमा दिल्लीला त्याचा पहिला शो केला होता. आझाद हिंद सेनेची स्थापना त्या 45च्या आधीची, आणि त्याच्यानंतर जिंकलेली 2 युद्ध असा सिनेमाचा भाग. तर आम्ही जेव्हा सिनेमा दाखवला तेव्हा
काही त्यातली मंडळी अत्यंत वृद्ध आझाद हिंद सेनेची, एकतर ती सेना नंतर स्वातंत्र्यानंतर त्यांना भारतीय सेनेमध्ये घेतलं नव्हतं. त्यांचं पेन्शनसुद्धा 71 साली सुरू झालं आणि त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे त्यावेळेला कन्सिडर केलं गेलं नाही. तर त्यानंतर सुद्धा जेव्हा ही माणसं सिनेमा पाहायला आली त्याच्यानंतर त्यांनी मला असा 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 हात फिरवून बघितला की हा खरा आहे का खोटा आहे. क्या बात आहे. म्हणजे आजही त्या काळात म्हणजे इतका अभ्यास केल्यानंतर सुद्धा ती एक घटना की हे विमान होतं आणि हा विमान प्रवास होता आणि नंतर बोसबाबू कोणाला दिसले नाहीत, हा इतक्या अभ्यासानंतर सुद्धा गूढ असलेला विषय आहे. पण तुम्ही नशीबवान समजता स्वतःला की जसं तुम्ही आता त्या दोघांची नावं घेतलीत, निपुण धर्माधिकारी असेल किंवा वरुण नार्वेकर असेल, तुम्हाला सुद्धा की म्हणजे इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे जाणवतं की ह्या पोरांसमोर पण तितकंच तयारीत राहावं लागतं. हो, अरे असं नाहीये की मी सचिन खेडेकर आहे, अरे बहुत फिल्मी वगैरे किए, तू फक्त स्क्रिप्ट आणून दे रे. पण ही पोरं टेक्निकली साऊंड आहेत, ही पोरं संहिता पण खूप चांगली आणतायत, ही पोरं रोल पण तुमच्यासाठी खूप चांगले लिहितात आणि आणतायत. तुम्हाला जास्त तयारी करण्याची गरज पडते. 100%. याचं कारण असं की माझं समजा काय 30-35 वर्षाचं काम झालंय, तुला असं मी एक्सपेक्ट करणं की आता हा एक 25-27 वर्षाचा मुलगा आहे, ह्यांनी माझं पूर्वीचं बघितलंच आहे काम, असं धरून चालत नाहीये ना त्यांनी, आणि नाहीच पाहिलं. मला ह्या नव्या तरुण दिग्दर्शकांवर अधिक विश्वास का आहे, तर कारण माझी जी जनरेशन होती ना ती एक आधीचा संस्कार, मराठी नाटकाची संस्कृती, लिखाण, मोठे मोठे लेखक, आधीची नट मंडळी, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्याला पुढे जायचं आहे वगैरे. आजची जी तरुण मंडळी आहेत, म्हणजे आपण असं म्हणतो नाही, समजा आमचा प्रवास असा वरनं त्यांचं पाहत पाहत आलेला आहे, तर त्यांचा जो प्रवास आहे ते आत्ताच आहे की, आणि त्यांना ते इमोशनल बर्डन नाही. त्यामुळे त्यांना जे वडील दिसतात, समजा बाप जन्ममध्ये निपुण धर्माधिकारीला नाही 5 किलोमीटर धावतात हे बाबा आणि ते कम्प्युटर सॅव्ही आहेत वगैरे. तू आज जर कुठल्याही ह्या आधीच्या पिढीच्या दिग्दर्शकाकडे गेलास तर वडील ते तसे असतात जे त्यांनी पाहिलेत. आता ही जी तरुण मुलं आहेत त्यांचे वडील 5 किलोमीटर धावणारे आहेत आणि ते आहेत, आणि मग त्यानंतर ती जी गोष्ट मांडली जाते ती अर्थात वेगळी आहे. आणि मुरंबामधला बाप सुद्धा आधीचा दिग्दर्शक मुलाशी असं बोलतो असं शक्यच नव्हतं की तो लग्न आता मला नाही करायचं मोडून आलाय किंवा असं म्हणतोय, आणि तो बाप त्याला आपल्या काय काय किस्से सांगतोय. करेक्ट. हा असा विचार करणारा किंवा असा दिग्दर्शक तुम्हाला मिळतायत, हे तुमचं नशीब आहे असं तुम्हाला वाटतं की मला प्रत्येक पिढीत एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा मिळालाय आणि मला काम मिळतंय चांगलं अजूनही. हो, म्हणजे ह्याचं तर म्हणजे आहेच अर्थात, म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये. आणि माझी अशी इच्छा असते की जरा नव्याने काहीतरी स्वतःवर सुद्धा काम करता येईल, भाषेवर काम करता येईल, नवीन काहीतरी घडवता येईल असं वाटत राहतं. ह्याचं कारण असं, आताच तू जर मला विचारस, हे मी अत्यंत थट्टेनी कोणाला तरी सांगितलं होतं की आता मी ह्या क्षेत्रामध्ये ना लोकांच्या मनोरंजनासाठी नाही, माझ्या मनोरंजनासाठी आहे, म्हणजे असं मी म्हटलं होतं. आणि जे काही अंशी खरं सुद्धा आहे. ह्याचं कारण असं की आपल्याला एका पॉईंट नंतर असं वाटतं की नाही ठीक आहे आता हे मला येतं आहे, नाही हे मला हां ठीक आहे वगैरे. तर ते तसं नसून ही जी एक आतमधली मिस्ट्री आहे स्वतःची सुद्धा, आणि आपल्याला कोणतरी समजवतोय, काहीतरी एक आपण घडवतोय, याची सुद्धा ह्या एक्सरसाइजचीच तर मजा आहे. म्हणजे नाटकात जसं मजा तालमीचीच आहे, अर्थात प्रयोगाची आहे, प्रत्येक प्रयोग प्रेक्षकांमुळे वेगवेगळा होतो, पण ती जी तालमीची गंमत आहे, म्हणजे अनेक वेळेला असं झालंय की दिग्दर्शकाबद्दल आम्ही खूप चर्चा केली आणि खूप असं मन लावून सीन केलाय वगैरे, आणि लोकांनी तो असाच पाहिलाय वगैरे. तर आपल्याला वाटलं अरे आपण खूप केलं डिस्कशन, पण ते काही कळलं नाही फार हे ते. नाही ठीक आहे ना, आपण एक आपली ग्रोथ पाहिली, पण त्यात काहीतरी आलं असेल की जे लोकांना भावलंय. तुम्हाला एक शेवटचा मनातला, अगदी माझ्या मनातला प्रश्न आहे म्हणून, तुम्ही समाधानी आहात तुमच्या करिअरविषयी, किंवा तुम्हाला कधीच समाधान मिळत नाहीये का, तुम्हाला म्हातारच व्हायचं नाहीये, किंवा तुम्हाला काही करायचंय, इच्छा राहिली आहे, मला एक उत्तम हे नाटक करायचंय किंवा मला हे उत्तम एक मला ही भूमिका करायची, अशापेक्षा तुम्ही समाधानी आहात तुमच्या करिअरविषयी? मी असं डिप्लोमॅटिक आणि दुहेरी उत्तर देणार नाही. नाही, समाधानी अर्थात नाही.
समाधानी नाही. केलेल्या कामाचं कौतुक झालं ह्याचा आनंद आहे, समाधान नाही. दुसरं असं की तो आनंद मी अगदी उपभोगला आहे, मला खूप त्याचा आनंद वाटतोय, पण ते कधीतरी सरपास होईल म्हणून समाधान नाही. आणि आपल्याकडे आपल्यानंतरही आपलं काम राहावं, आपलं नाव राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. माझ्या दृष्टीने मला खरंच असं वाटतं की आपल्याकडनं काम असं झालं पाहिजे जे नंतर अनेक वर्ष लक्षात राहील, पण त्यासाठी त्या कामाला वेळ द्यावा लागतो. आणि जे अगदी असं चुटकीसरशी होतं आणि प्रसिद्ध पण होतं आणि जातं पण, ते काम टिकाऊ नाही असंच माझं थोडीशी जुनाट संकल्पना आहे, पण मला ती आजही खरी वाटते. म्हणजे आज जर तुम्हाला एकदम 20 लाख सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स मिळणार असतील, तर उद्या कोणीतरी 40 लाखवाला तुमच्या पाठीशी उभाच असतो आणि तो नंतर तुम्हाला जगू देत नाही. म्हणजे तर तोही असमाधानाचाच भाग आहे. आणि माझ्यासाठी केलेल्या गोष्टींचा मला अतिशय अभिमान आहे. म्हणजे मी केलेल्या वाईट कामाचं सुद्धा ते काम आहे आणि त्या वेळेला माझ्या लक्षात आलेलं आहे की जरा चुकलंच हे, पण ठीक आहे. म्हणजे हा त्या प्रवासातला भाग आहे. म्हणजे आणि ते अशासाठी आहे की ती जर वाईट नसती झाली कामानं, तर चांगली कामं अशी निखरून आली नसती. म्हणजे आपल्याकडे खूप ह्याचं वाक्य आहे की ॲक्टर शुड बी जज्ड बाय हिज वेस्ट टू वर्क अँड नॉट द बेस्ट टू वर्क. म्हणजे त्याच्या चुकांमधनं त्यांनी नंतर केलेलं चांगलं काम आपण पारखलं पाहिजे खरं तर, की इतक्या चुका झाल्यानंतर अरे पण सुधारला. तर तसं मला वाटतं. बरं तसं काय आहे, अहो तुम्हाला ही भूमिका करायची आहे का, तसं मला अगदी मर्चंट ऑफ व्हेनिस शायलॉकची भूमिका करायची आहे, पण आता मी अजून एक 10 वर्षांनी ती उत्तम करू शकतो, तसा चेहरा व्हावा लागेल. किंवा अगदी सिनेमात अशा खूप भूमिका आहेत ज्या कराव्याशा वाटतात. बाकी आपण असं म्हणूया की मला जर तू खरंच विचारशील ना, तर आजच्या प्रेक्षकाला, आजच्या तरुण पिढीला सुद्धा कन्व्हिन्स होऊ शकेल असं कॅरेक्टर करण्याची इच्छा आहे. म्हणजे आपल्याकडे आपण असं म्हणतो की नाही काहीतरी यंग सब्जेक्ट काढला पाहिजे फॉर दी यंगस्टर्स. तर तो वयाने यंग नाही, तो तुम्ही कुठल्याही वयात असलात तरी यंग सेन्सिबिलिटीजचा विषय असला पाहिजे. आणि तसं काम मिळावं किंवा तसा दिग्दर्शक मिळावा अशी मनापासून इच्छा आहे की विच वुड केटर टू दी यंगर ऑडियन्स. मी शेवटी एवढंच म्हणेन की तुमच्या त्या सगळ्या इच्छा, मनोकामना सगळ्या पूर्ण होऊ देत. तुम्ही आलात मुंबई तकवरती आणि माझ्याशी इतक्या गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि प्रेक्षकांना मला जाता जाता एक मस्त गोष्ट सांगायची की म्हणजे बघा ना की आपल्या मराठी मातीमध्ये इतके उत्तम उत्तम नट होऊन गेलेत, म्हणजे भरपूर नट आहेत, म्हणजे नावांची यादीच इतकी आहे. पण त्यामध्ये सध्याच्या घडीला म्हणण्यापेक्षा खूप काळापासनं एक नाव जे आपल्या समोर आहे ते म्हणजे सचिन केळेकर. जो माणूस म्हातारा व्हायला तयारच नाहीये, जो मनानेही म्हातारा व्हायला तयार नाहीये, तो कामानेही म्हातारा व्हायला तयार नाहीये. आणि मला जाता जाता हे म्हणायचंय की ही माणसं आपल्या बरोबर आहेत, म्हणूनच मला गर्व आहे मराठी असल्याचा. वा. तर मला हे वाटतं की अशी माणसं आहेत, त्याच्यामुळे आपली मराठी चित्रपटसृष्टी आहे ती इतकी गौरवास्पद आहे की ही माणसं इतर भाषिक सिनेमांमध्ये सुद्धा जातात. म्हणजे ते बॉलिवूड असेल, साऊथ इंडियाचा सिनेमा असेल किंवा अगदी विदेशी सिनेमा असेल, आपलं स्थान निर्माण करतात किंवा त्यांच्यामुळे तो सिनेमा पाहिला जातो. सो सचिन केळेकर, तुम्ही अशीच कामं करत राहा, कधीच म्हातारे होऊ नका, खूप छान छान कामं करा आणि खूप छान छान भूमिका करा आणि आम्हाला असाच आनंद देत राहा. आणि तुम्ही आत्ता मुंबई तकवरती आलात आणि माझ्याशी गप्पा मारत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. तर हे होते सचिन खेडेकर. पुढच्या आठवड्यात आपण नवीन एका व्यक्तिमत्वासह पुन्हा येऊ. तोपर्यंत पाहत राहा मुंबईत. लॉग इन करा मुंबईतक.in वर.